पत्नीवर गाडी चढवून ठार मारण्याचा प्रयत्न, छोटा पठाण अटकेत। नाशिक शहरातून धक्कादायक कौटुंबिक हिंसाचाराची मोठी बातमी समोर येत आहे। पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण, जीवे मारण्याची धमकी आणि अंगावर कार घालून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या समीर पठाण उर्फ छोटा पठाणला गुंडाविरोधी पथकाने अटक केली आहे। अवघ्या काही तासात सापळा रचत पोलिसांनी ही कारवाई केली आहे। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। आधार कार्डवरील नाव दुरुस्तीचे काम, पती पत्नी एकत्र कार्यालयात पोहोचतात, पण काही मिनिटातच संशय, मारहाण आणि थेट जीवघेणा हल्ला। नाशिकमधील या घटनेने शहर हादरले आहे। फिर्यादी रोजविन शेख या त्यांच्या पती समीर नासिर पठाण उर्फ छोटा पठाण यांच्यासोबत शरणपूर रोडवरील राजीव गांधी भवनातील आधार कार्यालयात गेले होते। तेथे पतीने पत्नीचा मोबाईल घेऊन इंस्टाग्रामवरील चॅट तपासले आणि चारित्र्यावर संशय घेत संताप व्यक्त केला। याच संशयावरून आरोपीने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली। त्यानंतर तिला जबरदस्तीने फॉर्च्युनर कारमध्ये बसवून पुन्हा मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली। फिर्यादीच्या म्हणण्यानुसार आरोपी कारच्या सीट खालून काहीतरी हत्यार काढत होता। घाबरलेल्या महिलेने तेथून पळण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने थेट कार अंगावर घालत तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला। गाडीचा धक्का लागताच परिसरातील नागरिक जमा झाले आणि आरोपी तेथून पसार झाला। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत गुंडाविरोधी पथकाला तातडीने आरोपीचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले। गुप्त माहितीच्या आधारे आरोपी मदिनानगर वडाळागाव परिसरात लपल्याचे समोर आले। प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या पथकाने स्कायलार्क अपार्टमेंट परिसरात सापळा रचला आणि शिताफीने समीर पठाण उर्फ छोटा पठाणला ताब्यात घेतले। पुढील तपासासाठी त्याला सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। कौटुंबिक हिंसाचार आणि जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणामध्ये तातडीने कारवाई केली जाते। आरोपीला जलद अटक केल्याने पुढील अनर्थ टळला असून पत्नीवर संशयातून हल्ला करून थेट जीव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या या घटनेने नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे। गुंडाविरोधी पथकाच्या तत्पर कारवाईमुळे आरोपी अखेर कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, नाशिक।